मैम हाँ हाँ मैम मैंने रिकॉर्डिंग स्टार्ट कर दी। ओके मैम. ओके, प्रॅक्टिस सेट 3.4 आपण स्टार्ट केलं होता. त्यामध्ये पहिला क्वेश्चन असा होता, मी स्क्रीनवर तुम्हाला फिगर ड्रॉ करून दाखवते, त्याच्यानंतर आपण तो क्वेश्चन कंटिन्यू करू. ओके. Yes, ma'am. ओके, जस्ट अ मिनिट. ओके. स्क्रीन सगळ्यांना दिसतीये? स्क्रीन ma'am. दिसतीये सगळ्यांना? ओके, तर या आकृतीमध्ये काय होतं की इथे ट्रायंगल दिला होता ABC, ज्यामध्ये सेंटर दिलेला आहे O. सेंटरचं नाव आहे O आणि इथून सेंट्रल अँगल कनेक्ट केलेला आहे AOB, दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रल अँगल. आणि तुम्हाला आता काय विचारलं होतं यामध्ये की अँगल AOB काय आहे? अँगल AOB याचं जे मेजरमेंट आहे ते विचारलं होतं. त्याच्यानंतर अँगल ACB याचंही मेजरमेंट विचारलं होतं. त्याच्यानंतर आर्क AB ऑल्सो वी डोंट नो, अँड आर्क ACB, हे 4 क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. सगळ्यांना आकृती आणि आवाज व्यवस्थित येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर आता यामध्ये तुम्हाला फिगर बघितल्यानंतर लक्षात येईल की AO ही जी लाईन दिलेली, लाईन सेगमेंट जो आहे तो, आणि OB ही काय आहे रे? वर्तुळाची त्रिज्या. येस, वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे, म्हणजे ही आणि ही इक्वल झाली. पण त्यामध्ये त्यांनी अजून एक इन्फॉर्मेशन दिली होती की रेडियस जी आहे ती कॉर्ड AB ला इक्वल आहे. म्हणजे जेवढी कॉर्ड AB आहे तेवढीच रेडियस आहे. म्हणजे तिन्ही साइड आपल्या काय झाल्या? इक्वल झाल्या. मग ज्यावेळी 3 साइड इक्वल होतात त्यावेळी त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो? समभुज त्रिकोण. येस, इक्विलॅटरल ट्रायंगल. येस, मग त्या त्रिकोणाचे जे माप असतं ते काय असतं रे? त्या त्रिकोणाचे तिन्ही कोण समान असतात. समान असतात. म्हणजे त्याचं माप काय झालं आता AOBचं? त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज असते 180, आणि जर त्याचे तीनही कोन सारखे असतील तर त्याची बेरीज काय येणार आहे? हे बघा, 3 कोनांची मापे असतात 180 अंश. मग जर तीनही इक्वल आहेत, येस ऍब्सोल्युटली करेक्ट, म्हणजे इथे आन्सर आपल्याला काय मिळालं? 60 डिग्री. तर 60 डिग्री हे कशाचं आन्सर मिळालं आपल्याला? कोण AOB. AOB. ओके, AOB मिळाला 60 डिग्री. म्हणजे इथे तुम्ही काय लिहिणार? 60 डिग्री. आता याचं रिझन कसं लिहिणार? रिझन असं लिहिणार की ट्रायंगल AOB इज इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल मराठीमध्ये लिहिणार तुम्ही समभुज त्रिकोण आहे. याचं रिझन काय देणार की OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू AB बिकॉज इट इज गिवन. ओके, समजलं? बिकॉज इट इज गिवन. आता तुम्ही सांगा आर्क ACB. आर्क ACB कशी शोधणार तुम्ही? आर्क ACB, सॉरी, पहिल्यांदा आपल्याला अँगल ACB काढावा लागेल.
ACB अँगल कसा काढणार म्हणजे हा अँगल, हे बघा इथला अँगल मी आता 20 अंश. तुम्हाला वेगळ्या कलरनी दाखवते. हा जो अँगल आहे इथला ग्रीन, ठीक आहे, हा अँगल आहे अँगल ACB. तो कसा शोधाल तुम्ही? अँगल ACB हा कोन ACB बरोबर एक कोण कोन ACB बरोबर 1/2 गुणिले कोन AOB. कोण ACB इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल AOB. येस. कोणत्या थिअरम नुसार तुम्ही हे सांगू शकता? अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार. येस येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे इथे तुम्हाला जो अँगल ACB आहे त्याचं जे माप आहे ते हाफ आहे अँगल AOB. मग अँगल AOB चं माप किती आहे? 60 अंश. 60 अंश. म्हणजे ACB चं किती मिळेल? 30 अंश. 30 अंश. ओके. आता यानंतर क्वेश्चन काय आहे? आर्क AB. आता आर्क AB कसा शोधाल रे? केंद्रीय कोन हा कंसाच्या मापाएवढाच असतो म्हणून हा, कंस AB बरोबर 60 अंश. हे बघा डार्क मध्ये मी आर्क AB करून दाखवते. याचं माप शोधायचंय. आता तुम्हाला माहितीये जो सेंट्रल अँगल तयार झालेला असतो, सेंट्रल अँगल जो तयार झालेला असतो त्याच्या समोरचा जो कोन असतो त्याचं माप काय असतं रे? सेम असतं का? येस मॅम. ओके, म्हणजे इथे आपला 30 डिग्री झाला आणि इथे येणार आर्क AB is equal to measure of arc, sorry, measure of angle AOB. येस, म्हणजे याचा आन्सर येणार 60 डिग्री. आर्क AB चं काय आलं? 60 डिग्री. ओके, येस और नो? येस मॅम. येस. ओके, आता नेक्स्ट कोणता आहे? आर्क ACB. आर्क ACB 300 अंश. 300 अंश. कसा शोधला आर्क ACB? पूर्ण वर्तुळाचे माप 360 पूर्ण अंश असते वर्तुळाचे माप आणि 300 त्यातून कंस AB चे माप वजा केल्यानंतर 300 अंश येतं. ओके, म्हणजे हा जो AB आहे याचं माप आहे 60 डिग्री आणि मग उरलेला जो आहे म्हणजे कम्प्लीट अँगलचा असतो 360 आणि मग हा जर 60 त्यातून कॅन्सल केला तर 360 मायनस 60. सो आन्सर यू विल गेट ॲज 300. येस और नो? येस मॅम. मॅम. ओके. आता या क्वेश्चन मध्ये कोणाला काही डाऊट? नो मॅम. नाही मॅम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय आहे? कोण सांगेल नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन. मॅम वाचायचंय का? हा, नेक्स्ट क्वेश्चन सांगा. 3.4 मधला दुसरा क्वेश्चन ना? हा, 3.4 मधला. आकृती 3.57 मध्ये चौकोन PQRS हा चक्रीय आहे. बाजू PQ एकरूप बाजू RQ. कोन PSR 110 तर कोन PQR किती? ओके. माप आता या कंस. मॅम एक हा सांगू का? हा, नाही चालेल. आता मी आकृती काढून दाखवते पहिल्यांदा. हा क्वेश्चन लिहून घेतला?
येस मॅम. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला एक सर्कल दिलेला आहे ज्यामध्ये चौकोन दिलेला आहे. ओके, चौकोनाचं नाव आहे PQRS. PQRS is given. Okay, that 4 points lies on circle, and one more thing is given, that is P to R, that is joined. Okay. राधिका मॅम. राधिका मॅम. आवाज येतोय का सगळ्यांना? येस Yes, मॅम. ओके. तुम्हाला जी आकृती मी काढून दाखवली होती त्यामध्ये मी क्वेश्चन विचारला होता की PQRS हा जो चौकोन आहे त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल का म्हणायचं? का म्हणतो आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल? येत असेल तर सांगा, ट्राय करा, नसेल तर मला सांगा, मी एक्सप्लेन करते. येस और नो? कॅन आय एक्सप्लेन? अनुष्का, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय माहिती आहे का? ओके, ठीक आहे, मी सांगते. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, की जो क्वाड्रिलॅटरल म्हणजे जो चौकोन ज्याचे 4 जे व्हर्टेक्स असतात, बिंदू असतात, ते सर्कलवर प्रेझेंट असतात, वर्तुळावर प्रेझेंट असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता समजलं का मोक्षदा, उन्नती? येस मॅम. ओके. आता तुम्हाला दिलेल्या क्वेश्चन मध्ये जो तुमचा क्वेश्चन आहे तो मी पुन्हा एकदा आकृती दाखवते तुम्हाला आणि त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करते. आता इथे काय दिले, आता स्क्रीन दिसतीये, आकृती दिसतीये सगळ्यांना? येस मॅम. ओके. यामध्ये त्यांनी काय दिलंय, साइड PQ जी आहे, ही साइड ती RQ ला इक्वल आहे. साइड PQ इज इक्वल टू साइड RQ. ओके. आणि काय दिलंय, PSR. PSR हा अँगल दिलाय 110. 110 दिलेला आहे. त्यांनी क्वेश्चन काय विचारलंय की यामध्ये अँगल PQR याचं माप तुम्हाला शोधायचंय. त्याच्यानंतर मेजर ऑफ आर्क PQR. आता पहिल्यांदा आपण अँगल PQR शोधू. दिलेल्या क्वेश्चन मध्ये PQRS हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असल्यामुळं
त्याचं जे काही प्रॉपर्टी आहे ती काय असते रे प्रॉपर्टी? त्याचे सायक्लिक समकोन 180 क्वाड्रॅटिकची अंश असतात. प्रॉपर्टी काय असते? हा, त्याचे समकोन पूरक असतात. समोरील कोण एकरूप असतात. कोणते कोण? पूरक असतात. समोरासमोरील कोण पूरक असतात. पूरक असतात म्हणजे काय असतात? एकरूप. नाही, त्यांची बेरीज 180 अंश असते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे जे अपोजिट अँगल्स असतात ते एकमेकांची ऍडिशन त्याची असते 180 डिग्री. मग आता हा जर इथला अँगल बघा, कोणता अँगल मी दाखवते, हा जो एस अँगल आहे हा जर 110 असेल तर हा जो अँगल आहे तो किती येणार आहे? अँगल क्यू किती 110. येणार? पूरक असतात. काय सांगितलं मी आता तुम्हाला? त्यांची ऍडिशन काय असते? पुन्हा एकदा सांगते, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आणि 70 अंश. अपोजिट अँगल ऍडिशन इज 180 डिग्री. ऍडिशन 180 डिग्री आहे म्हणजे जर एस अँगल हा 110 असेल तर क्यू 70 अँगल अंश. किती येईल? आता तुम्ही सांगा. 70 अंश. अँगल पी क्यू म्हणजे 180 मधून 110 वजा करायचं मग येते. येस. म्हणजे बघा मी स्टेटमेंट काय लिहिलं, अँगल पी क्यू आर म्हणजे हा अँगल पी क्यू आर हा अँगल प्लस पी एस आर इज इक्वल टू 180 डिग्री. याचं रिझन काय आहे? बिकॉज दे आर सप्लिमेंटरी टू इच अदर. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे काय? त्यांची बेरीज 180 असते. पण आता PSR जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 110 अंश. म्हणजे PQR इज इक्वल टू 180 minus 110, then you will get the answer of PQR. So that is how much it is? 70 डिग्री आलं का? 70 अंश. येस मॅम. येस. म्हणजे अँगल PQR आला तुमचा 70 अंश. ओके. कसं लिहायचं कळालं का? लास्ट टाइम कोणीतरी मला विचारलेलं स्टेप्स कशा लिहायच्या. तर स्टेप्स कशा लिहिणार बघा. पहिल्यांदा लिहिणार की PQRS is a cyclic quadrilateral. This step is very much important because by using cyclic quadrilateral you are going to write that property. Yes or no? येस मॅम. Cyclic quadrilateral ओके. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे म्हणूनच तुम्ही प्रॉपर्टी वापरणार आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट येणार PQRS इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. देन यू हॅव टू राईट अँगल PQR प्लस अँगल PSR इज इक्वल टू 180. मग इथे काय लिहिणार? बिकॉज अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी टू इच अदर. मराठीमध्ये तुम्ही काय लिहिणार? मराठीमध्ये कोण सांगेल? चौकोन PQR हा चक्रीय चौकोन आहे. हा, चक्रीय चौकोन आहे म्हणून त्याचे विरुद्ध कोन यांची बेरीज 180 असते. मग हे स्टेटमेंट लिहिणार सेकंड स्टेटमेंट. त्याच्यानंतर या ज्या PSR ची किंमत आहे 110 ती तुम्ही उजव्या बाजूला शिफ्ट करणार. मग ती होणार वजा. मग 180 वजा 110 म्हणजे उत्तर येणार 70 डिग्री. ठीक आहे. इथपर्यंत कळालं? Yes, ma'am. ओके. आता मेजर ऑफ आर्क PQR म्हणजे हा PQR हा आर्क शोधायचा आहे. मेजर ऑफ आर्क PQR. आता हा कसा शोधणार रे? कसा शोधाल? मॅम तुमची स्क्रीन थोडा दिसत विचार नाही. करा. कोणालाच नाही दिसत आहे? दिसते मॅम. ओके. एकदा नेटवर्क चेक कर. नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम असल्यावर स्क्रीन नाही दिसत. ओके. तर आता एक इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. कोणती इन्फॉर्मेशन? साइड PQ म्हणजे ही जी साइड PQ आहे ती साइड RQ ला इक्वल आहे. साइड RQ ला म्हणजे हा जो त्रिकोण आहे मधला म्हणजे PQR हा झाला समद्विभुज त्रिकोण. येस और नो? येस मॅम. हे समजतंय का? हा.
मग आत्ताच आपण शोधलं की याचं माप आहे 70 डिग्री. कोणत्या? या क्यू कोनाचं. मग आपल्याला पी आणि आर या कोनाचं जर माप मिळालं तर आपण पी क्यू आर शोधू शकतो का? थोडा विचार करा. शोधू शकता का रे तुम्ही? हा, थोडा विचार करा. इथे काय काय करता येईल? चला पटपट सांगा. तुम्ही थोडा तरी विचार करा. हम्म, जर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की यामध्ये दोन साइड ज्या आहेत त्या इक्वल आहेत, मग त्याचा वापर करून आपल्याला काही शोधता येईल का? तुम्हाला हे माहितीये का, जो कॉर्ड असतो, इक्वल कॉर्ड असतो, त्याने जर ऑक्युपाय केलेला जो आर्क असतो त्याचं माप सुद्धा सारखं असतं. हे माहितीये का? आठवतंय का? आपण थिअरम बघितले Yes, होते हे. येस मॅम. ओके. हा, तर आता यावरून काही तुम्हाला माहिती मिळू शकते का? तुम्हाला काय वाटतंय? थोडा विचार करा. हम्म, मॅम 110 काढता येईल आपल्याला. हा, 110 वरून कसा काढता येईल? हा, अंतर्लिखित कोनाच्या 110. प्रमेयानुसार. हा, मग काय मिळेल आपल्याला पी क्यू आर? 1/2 1 गुणुले 55 1/2. बघा 55 बघा, पुन्हा एकदा विचार. 55. तुम्हाला आता जो 180 या तिघांची बेरीज ही 180 येणार आहे. कोणता? पी क्यू आर यांची तिघांची मिळून 180. हा, इकडे लिहिते मी 180. मग यातला 70 गेला म्हणजे हा अँगल गेला तर किती उरणार आहे तिथे? 110. पण मग हे दोन इक्वल आहेत म्हणजे हा 55 येणार, हा 55 येणार अँगल. ओके, 55 अँगल मिळाला. पण आता मला सांगा, त्या आर्कची कशी काय मेजरमेंट करायची? पी आर क्यू आणि क्यू पी आर हा आपल्याला मिळाला 55. हा आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारला होता, क्यू आर कसा काढायचा? एकदम सिंपल आहे. जो आर्क पी क्यू आर आहे, तुम्हाला थिअरम आठवतायत का रे? मॅम थोडं टेक्स्टबुक असेल तर थोडं टेक्स्टबुक तुमच्याकडे असेल तर मेजरमेंट जे आपण करतो, जे आपण थिअरम बघितले होते ते बघा बघू जरा. कोणाला आठवत असतील तर. हम्म, कोणता थिअरम आहे? इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आहे ना. अँगल जर तो तुम्हाला माहित असेल तर त्याच्या हाफ असतो आर्क. आर्क हा त्याच्या काय असतो, म्हणजे समजा अँगल एस आहे तर अँगल एस च्या समोरचा जो आर्क आहे तो काय येणार आहे? 1/2 त्या आर्कचं नाव म्हणजे पी क्यू आर. ओके, पण हा अँगल किती आहे? अँगल एस. एक मिनिट, मी हे थोडस ना जो आधी लिहिलेला आहे प्रूफ तो कमी करते म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळेल. जस्ट अ मिनिट, एक मिनिट.
आता तुमच्या लक्षात येईल. हे बघा, आता आपला रूल काय आहे की ज्यावेळी आता सपोज अँगल एस शोधायचा आहे तुम्हाला, अँगल एस कसा शोधता तुम्ही, त्याच्या समोरचा जो काही आर्क तयार झालेला आहे त्याच्या या अँगलच्या आर्म्समुळं, बघा याच्यामुळं म्हणजे हा एस पी आणि एस आर याच्यामुळे समोरचा आर्क तयार झालाय, हे तरी लक्षात आलं. म्हणजे इकडे मी ड्रॉ करून दाखवते, हा अँगल आहे आणि त्यांनी आर्क कोणता ऑक्युपाय केलेला आहे, तर तो आहे पी क्यू आर. मग याचा जो फॉर्म्युला आहे तो असतो अँगल एस इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. म्हणजेच हा 110 अंश आहे, यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे 110 आणि त्याच्यानंतर इथे आपण करणार आहे आर्क पी क्यू आर. मग हा 110 आणि हा 2 यांचा होणार गुणाकार आणि इथे येणार मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. म्हणजेच इथे येणार 220, दॅट इज द आन्सर ऑफ मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. आता याचं रिझन काय लिहिणार तुम्ही, इथे वरतीच लिहायला हवं. इथं इन्स्क्राइब्ड इंग्लिशमध्ये जे टेक्स्टबुक आहे त्यामध्ये दिलंय बघा, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. कोणता थिअरम, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता समजलं का कसा शोधायचा? येस मॅम. आता लक्षात आलं, आठवलं तुम्हाला? येस मॅम. ओके, यामध्ये काही डाऊट? डाऊट आहे नाही. कोणाला काय? ओके, नाही व्हेरी गुड. पण. आता ओके, आता त्यांनी नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, आर्क क्यू आर म्हणजे कोणता, बघा हा खालचा. पुन्हा आकृती एका बाजूला दाखवते, जस्ट अ मिनिट. ओके, ही आकृती आपण कट करू आणि इथे एक आकृती दाखवते. कोणता विचारलाय आता, क्यू आर. म्हणजे इथे जो आहे तो क्यू, इथे जो आहे तो आर आणि ही जी रेषा आहे. पण मग क्यू आर हा अँगल कोणी कोणी इन्स्क्राइब केलेला आहे बघा, म्हणजे इथे जो आहे हा 55चा. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे इथे हा पी जो आहे, पीच्या जागी हा 55 होता आपला, हो ना. आता त्याच्या समोरचा हा आर्क आहे, म्हणजे सेम फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. 55 इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क क्यू आर. मग त्याचा आन्सर काय येईल रे, क्यू आर चा आन्सर काय येईल? व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी इथे लिहिते लास्ट स्टेप, 55 इज इक्वल टू 1/2 इंटू आर्क क्यू आर. म्हणजे आर्क क्यू आर हा येणार आहे 55 इंटू 2, दॅट इज 110 डिग्री. आता समजलं? येस मॅम. येस, ओके. आता अजून एक लास्ट क्वेश्चन आहे, त्यामध्ये मेजर ऑफ अँगल पी आर क्यू. पी आर क्यू किती येणार आहे, पी आर क्यू? आपण 55. ऑलरेडी शोधलाय, सांगा बघू. ऑलरेडी 55. शोधलाय आपण, दिसतोय का तुम्हाला? येस, 55 अंश. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. 55 अंश, कारण ऑलरेडी आपण इथे याला आयसोस्केलस ट्रायंगल केलाय, म्हणजे समद्विभुज त्रिकोण शोधला. त्यामुळे इथे जो आहे अँगल हा 70 मिळाला होता आपल्याला. ओके, पण या दोघांची मापे सारखी असतात, म्हणजे ज्यावेळी त्रिकोणात 2 बाजू सारख्या असतात त्यावेळी त्याचे विरुद्ध कोन पण सारखे असतात. या थिअरमचा वापर करून आपण काय केलं होतं, इथे हा 50 हे तो अँगल शोधला आपण, कारण हा 70 आहे, हे दोन इक्वल आहेत, म्हणजे हा 55 हा 55 दोघांची मिळून येणार 110 आणि 110 प्लस 70 दॅट इज 180. म्हणजेच आपला जो अँगल आहे पी आर क्यू, दिस वन, दॅट इज 55. अंडरस्टूड?
येस, येस मॅम. लिहून घेतलं. येस मॅम. येस मॅम. Okay. So we will now move next question. Next question बघायचा. येस मॅम. Yes, ma'am. Okay. Just a minute. Next question. Okay. आता नेक्स्ट क्वेश्चन दिलाय त्यांनी. चौकोन दिलेला आहे MRP. एक मिनिट. MRPN is cyclic quadrilateral. काय दिलाय? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. स्क्रीन दिसतीये ना व्यवस्थित? येस मॅम. ओके. आता त्यामध्ये आता मी समजा जर इकडे ड्रॉ केला आणि इथे मी असं नाव दिलं, याला दिलं M, याला R, याला P आणि याला N. आता हा झाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्यामधला एक अँगल म्हणजे अँगल R दिलेला आहे त्यांनी 5x - 13 डिग्री. ओके. आणि अँगल N दिलेला आहे 4x + 4 डिग्री. ओके. आता क्वेश्चन काय विचारलंय? फाइंड अँगल R अँड अँगल N दॅट वी डोंट नो. म्हणजे हा अँगल N, आता मी दुसऱ्या कलरनी दाखवते तुम्हाला. हा अँगल N आणि हा अँगल R, याचं माप आपल्याला शोधायचं आहे, जे की त्यांनी काय दिलेलं आहे? x या टर्म मध्ये दिलेला आहे 5x - 13 आणि 4x + 4. आता तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी काय असते रे? अँगल R, कोण पूरक असतात. येस, अँगल R + अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल प्रॉपर्टी. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल प्रॉपर्टी असं आपण लिहिणार. मराठीमध्ये तुम्ही लिहिणार की जो काही चक्रीय कोन आहे, येस, त्याचे गुणधर्म असं म्हणू शकता तुम्ही. गुणधर्मच म्हणता ना मराठीमध्ये? काय म्हणता? येस मॅम. ओके. मग आता R आपल्याला ऑलरेडी दिलाय इथे. हो, मग इथे मी लिहिणार 5x - 13 + 4x + 4 इज इक्वल टू 180. मग आता 5x + 4x दॅट इज 9x आणि -13 + 4 काय येणार आहे? -13 + 4 -9. -9. व्हेरी गुड. इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता हे 9 जाणार या बाजूला, म्हणजे इकडे सॉल्व करते आम्ही. 9x is equal to 189 because this 9 when we will shift to right hand side it will become plus. So 180 + 9 that is 189. Now therefore x is equal to, therefore म्हणजे 3 dots, therefore x is equal to 189 divided by 9. So therefore x is equal to 9 2 जा 18, 9 1 जा 9. म्हणजे x ची किंमत काय आली रे? 21. 21. x ची किती आली? 21. 21. पण आपल्याला काय क्वेश्चन आहे? अँगल R आणि अँगल N शोधायचंय. आपण फक्त x शोधला. मग आता अँगल R शोधायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? x ची किंमत ठेवावी लागेल. ऍब्सोल्युटली करेक्ट. हे झालंय का? म्हणजे मग मी पुढचं एक्झाम्पल लिहिते. हे लिहून Yes, झालं? ma'am. झालं मॅम. सगळ्यांचं झालं? सगळ्यांचं झालं का? ओके. आता आपल्याला व्हॅल्यू पुट करायची. आपल्याला आता मिळालीये x ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 21. आता मी
एक्स ची व्हॅल्यू यामध्ये टाकणार आहे इक्वेशन मध्ये. ठीक आहे. आता अँगल आर इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट 21 मायनस 13. मग इथे येणार 105 minus 13 is equal to, this is 292. Yes or no? किती आले रे? 92 आले का? Yes, ma'am. मॅम. मग पहिला जो आहे आर अँगल आला 92. त्याच्यानंतर अँगल एन आहे 4x प्लस 4. मग आता 4 इंटू 21 plus 4 means it is 84 plus 4, so that is 88 degree. आणि फायनल आन्सर तुम्ही एक ब्रॅकेट करा, therefore लिहा अँगल आर इज इक्वल टू 92 डिग्री and angle N is equal to 88 degree, and this is your final answer. एक ब्रॅकेट करून घ्यायचं फायनल आन्सरला. येस और नो? Yes, ma'am. येस मॅम. समजलं व्यवस्थित? स्टेप्स कशा लिहायच्या कळालं? Yes, ma'am. येस मॅम. ओके. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही आता एक क्वेश्चन ट्राय कराल का? नेक्स्ट क्वेश्चन. Yes, ma'am. येस मॅम. ओके. क्वेश्चन सगळ्यांच्याकडे आहे का? कमी क्वेश्चन रीड करून क्वेश्चनची फिगर ड्रॉ करू. Yes, ma'am. फिगर ड्रॉ करू. Yes, ma'am. ओके ओके फाईन. ओके जस्ट अ मिनिट. ओके. आता क्वेश्चन आहे आपला, एक सर्कल दिलेला आहे जे मी इथं ड्रॉ केलं. ओके. तिथे ओ हा सेंटर दिलाय आणि एक डायमीटर काढलेली आहे आर एस, आणि इकडे एक पॉइंट दिलाय टी आउटसाइडला, एक्सटर्नल पॉइंट दिलाय. आता क्वेश्चन काय आहे की इन द गिवन फिगर सेगमेंट आर एस इज डायमीटर. डायमीटर म्हणजे व्यास दिलेला आहे. ओके. विथ सेंटर ओ and point T lies in the exterior of the circle. Yes, it is outside of the circle. हा सर्कलच्या बाहेर आहे. मग आता क्वेश्चन काय आहे? प्रूव्ह दॅट RTS is an acute angle. जर तुम्ही R आणि T असा जोडला आणि S RTS असे जोडले तर हा जो होणारा अँगल आहे तो अक्यूट अँगल आहे. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. अक्यूट अँगल आहे. तर तुम्ही ते कसं सिद्ध करणार? चला थोडं ट्राय करा क्वेश्चन. नाही आला तर मी सांगणारच आहे. इथे आपण नाव देऊ पी, नाव देऊ इथे पी. काय करणार? प्रमेयानुसार कोण एस बरोबर 90 अंश. एस नाही, कोण कोणता येणार? पी. पी च्या इथला कोण 90 अंश येणार ना. कोण एस कोण एस कसा 90 अंश येणार? स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. हा, त्याच्यानुसार काय होईल? कोण एस बरोबर 90 अंश येईल आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणून ओके. कोण एस बरोबर 90 अंश आहे तर बाकी राहिलेले दोन कोण
व्हेरी गुड. हु सेड दिस? अनुष्का. अनुष्का. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू काय सांगितलं की ओ पासून एस पर्यंत आणि इथून टच झालेली आहे ही रेषा. येस और नो? म्हणजे जर आपण टी ला आणि एस ला जॉईन केलं तर तुझं म्हणणं असं आहे की इथून इथं जो असतो आणि ही जी स्पर्शिका जाते तर तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. ओके. आणि हा जर 90 असेल तर हे राहिलेले दोन हे लघु कोन असतात. हा सुद्धा एक थिअरम होऊ शकतो, म्हणजे हा सुद्धा प्रूफ होऊ शकतो. आणि अजून एक बघा, मला काय म्हणायचंय, तू सांगितलं ते पण करेक्ट आहे, पण अजून एक मेथड आपण वापरू शकतो की जर पी आणि एस आपण हे दोन पॉइंट जॉईन केले, ठीक आहे, पी आणि एस जॉईन केल्यानंतर जो अँगल आर पी एस तयार होतो तो 90 डिग्रीचा होतो. तर याचं रिझन काय आहे की ज्यावेळी सर्कल दिलेला असतो आणि इथे डायमीटर असतो, तर ज्यावेळी उरलेल्या या अर्धवर्तुळावर कोणताही पॉइंटनी जर आपण अँगल ड्रॉ केला तर तो 90 डिग्री असतो. हा रूल आहे. म्हणजे हा जो आर पी एस इथे जो आहे तो 90 डिग्री येणार आणि याच्याच पुढचा तो अँगल आहे, हा जो आहे तो टी आहे. मग आता हे जे दोन अँगल आहेत याचा म्हणजे हा टी आणि हा छोटासा एस इथला, याचा हा एक्सटर्नल अँगल झाला. मग तुम्हाला एक्सटर्नल अँगलची प्रॉपर्टी माहितीये, जर हा एक्सटर्नल अँगल आहे तर याचं माप या दोघांच्या बेरजे इतकं असतं. म्हणजे हा जो कोन आहे तो या दोघांपेक्षा मोठा आहे. म्हणजे हा जर 90 अंश असेल तर हा नक्कीच लघु कोन आहे. म्हणजे हा आणि हा ह्याची ऍडिशन ही इतकी आहे. म्हणजे हा जर 90 डिग्री असेल तर हा नक्कीच 90 अंशापेक्षा कमी, म्हणजे तो काय येणार, लघु कोन येणार आहे. समजलं? येस मॅम. ओके. की अजून एक्सप्लेन करू? येस मॅम. कळालं की एक्सप्लेन करू? कळालं. कळालं मॅम. ओके. ओके, गुड. मग आता आपण नेक्स्ट वन मोर क्वेश्चन आपण बघू आणि मग नंतर आपण थांबू. नेक्स्ट क्वेश्चन आहे की जस्ट अ मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे कोणताही रेक्टँगल, आता हा रेक्टँगल आहे तर एनी रेक्टँगल, त्यांनी काय दिलंय, एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे याच्यातून जर आपण सर्कल ड्रॉ केलं तर ते सर्कल ड्रॉ होतं. म्हणजेच त्यांना काय सांगायचंय की हा जो रेक्टँगल आहे हा नेहमी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. तर आता हे कसं दाखवू शकता रे तुम्ही? म्हणजे सिद्धता काय लिहू शकता, प्रूफ त्याचा? पहिल्यांदा तुम्ही लिहू शकता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अँगल्स, अपोजिट अँगल, सॉरी इथे लिहिणार अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी मीन्स देअर ऍडिशन इज 180 डिग्री. मग तुम्ही समजा याला नाव दिलं ABCD आणि तुम्हाला माहितीये हा रेक्टँगल आहे म्हणजे त्याचे सगळे कोन हे 90 अंश असतात. मग तुम्ही इथे लिहू शकता, येस, अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 90 प्लस 90. 90 डिग्री प्लस 90 डिग्री means that is 180 degree. Yes. Means, and you can prove that angle A plus angle C that is also 180 degree. Because of rectangles every angle. याचं रिझन काय देणार? रेक्टँगल each angle is 90. असं रिझन लिहावं लागतं. Each angle is 90 degree. That's why we can say angle A plus angle C is also 180 degree. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता की जर रेक्टँगलचे विरुद्ध कोन हे यांची बेरीज 180 अंश असेल तर नक्कीच तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे.
समजलं का आता? येस मॅम. जर तुम्हाला प्रॉपर्टीज माहित असतील ना कोणत्याही क्वाड्रिलॅटरलच्या, तर तुम्ही जे प्रूव्ह करण्याचे क्वेश्चन असतात ना ते एकदम इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके. येस. ओके. याच्या नंतरचा क्वेश्चन बघायचा की आता आपण थांबायचं? तुम्ही सांगा. मॅम अं? सांगा ओके. मॅम. असं करू आपण, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला ऍज अ होमवर्क देते मी. क्वेश्चन नंबर 6. मी फक्त फिगर ड्रॉ करून तुम्हाला क्वेश्चन सांगते. जस्ट अ मिनिट. ओके. क्वेश्चन काय दिलाय? एक त्रिकोण दिलेला आहे. त्रिकोणामध्ये काय केलंय? इथे एक परपेंडिक्युलर दिलाय, म्हणजे त्रिकोणाची हाईट म्हणू शकता तुम्ही. इथेही त्रिकोणाची हाईट दिलीये. याला नाव दिले झेड, याला डब्ल्यू, याला एक्स आणि याला वाय. आता यामध्ये काय दिलंय? अल्टिट्यूड्स वाय झेड, म्हणजे ही जी उंची आहे वाय झेड आणि एक्स टी या दिलेल्या आहेत आणि त्या एकमेकांना पी या बिंदूमध्ये छेदतात. तर त्यांनी क्वेश्चन विचारलाय, म्हणजे सिद्ध करा असा पहिला प्रश्न आहे की जो चौकोन आहे कोणता? डब्ल्यू झेड पी टी is cyclic, that we have to prove is cyclic. आता डब्ल्यू बघा कोणता मी म्हणते डब्ल्यू. आता मी वेगळ्या कलरनी दाखवते. हा डब्ल्यू, देन झेड, देन पी अँड देन टी means this upside quadrilateral is a cyclic quadrilateral. हे तुम्हाला सिद्ध करायचंय. ठीक आहे. आता अजून एक काय आहे पॉइंट यामध्ये की जस्ट अ मिनिट, अजून काय सांगितलंय की पॉइंट कोणते? एक्स झेड टी आणि वाय हे काय आहेत? आर कॉनसायक्लिक. कॉनसायक्लिक हे तुम्हाला सिद्ध करायचंय. आता झेड डब्ल्यू झेड पी टी हा सायक्लिक सिद्ध करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की त्याचे जे समोरचे कोण आहेत ते तुम्हाला 180 ऍडिशन दाखवावी लागेल. आता इथे तर 90 आहे म्हणजे हा 90 आहे, हा 90 आहे तर हा 90, आणि या दोघांची बेरीज ही 180 आहे. मग तुम्ही सांगू शकता की याची बेरीज 180 आहे, म्हणून ते काय आहेत? काय आहेत? एक तर कंडिशन मिळाली. आता हे दोन पण तुम्हाला दाखवावे लागतील. याची पण बेरीज तुम्हाला 180 दाखवावी लागेल या दोघांची. ठीक आहे. येस मॅम. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. I'll stop my screen. ओके. सी. तर तुम्हाला काय करायचंय की हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी वापरायची आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जे पॉइंट आहेत एक्स झेड टी वाय हे कॉन सायक्लिक आहेत, म्हणजे त्याच सर्कलवर प्रेझेंट आहेत, हे तुम्हाला सिद्ध करायचंय. ठीक आहे. येस मॅम. समजलं? येस मॅम. ओके. तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये याच्या पुढचे जे थिअरम आहेत ते आपण बघू. ओके. येस मॅम. ओके. चलो. बाय बाय. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट.